काळीज पिळवटून टाकणारा अपघात. नवरगाव टर्निंग पॉइंटवर मद्यधुंद बोलेरो चालकाने मायलेकाला उडवले, जागीच मृत्यू. 1 महिन्याचे बाळ पोरके. कुही आईच्या उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात जात असताना काळाने असा भीषण घाला घातला की संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवणाऱ्या एका बेजबाबदार बोलेरो चालकाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात नवरगाव टर्निंग पॉइंटवर घडला. या अपघातात मेंढेगाव येथील मायलेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दिनेश मुरलीधर ठाकरे, वय 23 वर्षे आणि त्यांची आई शकुंतला मुरलीधर ठाकरे, वय 47 वर्षे अशी मृतांची नावे आहेत. आज सकाळी सुमारे सकाळचे 10:30 ते सकाळचे 11च्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण कुही तालुक्यात तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. उपचारासाठी निघाले अनकाळाने गाठले. मिळालेल्या माहितीनुसार मेंढेगाव येथील रहिवासी दिनेश ठाकरे हे आपल्या आई शकुंतला ठाकरे यांच्या आरोग्याची तपासणी चेकअप करण्यासाठी दुचाकीने MH40V 7140 नागपूर येथील रुग्णालयाकडे निघाले होते. सकाळी 10:30 ते सकाळचे 11च्या सुमारास ते नवरगाव टर्निंग पॉइंटवर पोहोचले असताच काळाने अचानक घाला घातला. मद्यधुंद चालकाचा निष्काळजीपणा आणि भीषण धडक. नागपूरवरून येत असलेली पिकअप बोलेरो गाडी MH344683 विरुद्ध दिशेने अत्यंत वेगाने येत होती. नवरगाव टर्निंग पॉइंटवर गाडी चालवणारा चालक शशांक लोखंडे रा. विरखंडी हा दारूच्या नशेत धुंद असल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या चालकाने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी आणून दिनेश यांच्या दुचाकीला समोरून थेट जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मायलेक दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. अवघ्या 1 महिन्याच्या बाळाच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं. या अपघातातील सर्वात मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी बाब म्हणजे मृत दिनेश ठाकरे यांना अवघ्या 1 महिन्याचे लहान बाळ आहे. नुकतीच पितृत्वाची आनंददायी सुरुवात झाली असतानाच या भीषण अपघाताने त्या निष्पाप बाळाच्या डोक्यावरून वडिलांच्या प्रेमाची आणि वात्सल्याची छत्रछाया कायमची हिसकावून घेतली आहे. जन्म होऊन महिनाही पूर्ण न झालेल्या या चिमुकल्याला भविष्यात आपल्या वडिलांचा चेहराही आठवणार नाही, या विचारानेच उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू अनावर होत होते. नागरिकांचा संताप व पोलिसांची कारवाई. नवरगाव टर्निंग पॉइंटवर अपघाताचा भीषण आवाज होताच परिसरातील नागरिक व वाहन चालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मद्यधुंद चालकाच्या निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप जीवांचा बळी गेल्याने आणि एका निष्पाप बाळाचे पितृछत्र हरपल्याने उपस्थितांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची बातमी मिळताच कुही पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी मद्यधुंद चालक शशांक लोखंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुही तालुक्यावर शोककळा. एकाच कुटुंबातील अवघ्या 23 वर्षांचा तरुण मुलगा आणि त्याची आई यांचा अशा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने मेंढेगावसह संपूर्ण कुही तालुक्यात अत्यंत दुःखद वातावरण आहे. दारूच्या नशेत गाडी चालवून एका निष्पाप कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या आणि अवघ्या 1 महिन्याच्या चिमुकल्याला पोरके करणाऱ्या त्या नराधम चालकावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. PTN न्यूज करिता संजय अतकरी.